नमस्कार. जय हिंद. मी पोलीस अंमलदार विलास चव्हाण, IT सेल पोलीस अधीक्षक कार्यालय बीड. EHRMS प्रणाली ही बीड जिल्हा पोलीस दलामध्ये चालू करण्यात आलेली आहे. EHRMS प्रणालीसाठी बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांना शासकीय ईमेल ID तयार करून देण्यात आलेले आहेत. ते ईमेल ID हेच आपले EHRMSचे यूजर ID असतील. त्या ईमेल IDचे पासवर्ड कसे रिसेट करावे आणि पासवर्ड रिसेट करून लॉग इन कसे करावे याविषयी माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ईमेल लॉग इन केल्याशिवाय आपले EHRMSमध्ये लॉग इन होणार नाही. यासाठी सर्वप्रथम आपण आपले ईमेल लॉग इन असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ईमेल लॉग इन जर नसेल तर EHRMSमध्ये लॉग इन होणार नाही. यासाठी आपण सर्वप्रथम ईमेलचे पासवर्ड रिसेट करून घ्यावे किंवा जर आपल्याकडे पासवर्ड उपलब्ध असेल तर त्याच पासवर्डने लॉग इन करावे. पासवर्ड रिसेट कसे करावे याविषयी मी माहिती सांगत आहे. आपल्या मोबाईलमध्ये असलेले कोणतेही वेब ब्राउझर आपण ओपन करावे आणि त्यामध्ये वेबसाईट टाईप करावी. email.gov.in ही वेबसाईट टाईप करावी. आता ईमेलची साईट चेंज झालेली आहे, परंतु आपण पूर्वीच्या वेबसाईटवरच पासवर्ड रिसेट करून घ्यायचे आहेत आणि ईमेल लॉग इन पूर्वीच्या साईटवरच करायचे आहे. म्हणजे ही साईट ओपन करावी. email.gov.in ही वेबसाईट ओपन करावी. ही वेबसाईट टाकल्यानंतर यामध्ये हे जे खालील ऑप्शन दिसत आहे फॉरगेट पासवर्ड यावर टच करावे आणि इथे आपला ईमेल ID टाईप करावा. दुसऱ्या खालील बॉक्समध्ये आपल्या मोबाईल नंबरचे शेवटचे 4 अंक टाईप करावे. या ठिकाणी हा जो खालील कॅप्चा कोड दिलेला आहे तो या ठिकाणी टाईप करावा. कॅप्चा कोड टाकून हे जे सबमिट ऑप्शन आहे यावर टच करावे. सबमिट ऑप्शनवर टच केल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP जाईल. तो OTP या ठिकाणी टाईप करावा. या ठिकाणी आपला कॅप्चा कोड टाईप करून घ्यायचा आहे. खाली दिसत आहे तो कॅप्चा कोड टाकून सबमिट या ऑप्शनवर टच करावे. यानंतर पुढील पेज ओपन होईल. यामध्ये आपण आपले नवीन पासवर्ड तयार करून घ्यायचे आहे. आपल्याला जे आवश्यक आहे पासवर्ड तयार करताना कमीत कमी 8 अंकी असले पाहिजे. एक अक्षर कॅपिटल असावं, काही स्मॉल असावं, त्यामध्ये अंक पण असावे. याप्रमाणे 8 अंकीचा पासवर्ड आपण तयार करून घ्यायचा आहे. याप्रमाणे नवीन पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे आणि खालील जो कॅप्चा कोड दिसत आहे तो या ठिकाणी टाईप करायचा आहे. कॅप्चा कोड टाईप केल्यानंतर हे जे सबमिट ऑप्शन दिसत आहे यावर टच करावे. सबमिट ऑप्शनवर टच केल्यानंतर काही वेळ प्रोसेसिंग होईल आणि आपल्या मोबाईलवर SMS प्राप्त होईल पासवर्ड रिसेट सक्सेसफुली झाल्याचा, किंवा थोड्या वेळ स्क्रीन फिरेल. यानंतर आपला पासवर्ड रिसेट होईल. याप्रमाणे स्क्रीन होईल. या ठिकाणी रिफ्रेश करू नये. रिफ्रेश केल्यानंतर ते बॅक होऊ शकते, यामुळे रिफ्रेश करू नये. याप्रमाणे पासवर्ड रिसेट झाल्याचा आपल्याला मोबाईलवर SMS प्राप्त होईल. यानंतर आपण आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवर जायचे आहे. प्ले स्टोअरवरून कवच हे ॲप आपण डाउनलोड करायचे आहे. KVACH. माझ्याकडे हे ॲप पूर्वीपासून डाउनलोड असल्याने या ठिकाणी मला ओपन हे ऑप्शन येत आहे. आपल्याकडे ते डाउनलोड असं ऑप्शन येईल, ते डाउनलोड करून घ्यावे आणि तो ॲप ओपनवर टच करून ॲप ओपन करावे. कवच ॲप ओपन झाल्यानंतर याप्रमाणे स्क्रीन दिसेल. या ठिकाणी आपण आपला ईमेल ID टाईप करून घ्यायचा आहे. पासवर्डमध्ये आपण जो आता तयार केलेला पासवर्ड आहे तो या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे. ईमेल आणि पासवर्ड टाईप केल्यानंतर खाली जे चेकबॉक्स आहे ॲग्री टू टर्म्स यावर टच करून घ्यावे आणि लॉग इन करावे. लॉग इन केल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP जाईल. याप्रमाणे ऑप्शन येईल. या ठिकाणी ॲलो या ऑप्शनवर टच करावे आणि OTP आपल्या चेकबॉक्समध्ये ऑटोमॅटिक फीड होईल. यानंतर आपण सबमिट या ऑप्शनवर टच करावे. सबमिट केल्यानंतर याप्रमाणे कवच ॲपमध्ये आपले ईमेल ID ॲड झालेले दिसेल. यानंतर आपण वेब ब्राउझर ओपन करायचे आहे. वेब ब्राउझरमध्ये ही वेबसाईट टाकायची आहे. email.gov.in ही वेबसाईट म्हणजे आपण पासवर्ड फॉरगेट केली होती तीच वेबसाईट टाकायची आहे आणि सर्च करून याप्रमाणे जे पेज ओपन होईल या ठिकाणी आपण तयार केलेला आपला जो आहे ईमेल ID तो या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि आत्ता आपण तयार केलेला पासवर्ड या ठिकाणी आपण टाईप करायचा आहे. ईमेल ID आणि पासवर्ड टाईप केल्यानंतर हे जे साइन इन हे ऑप्शन आहे यावर टच करायचे आहे. साइन इन या ऑप्शनवर टच केल्यानंतर आपले कवचमध्ये एक नोटिफिकेशन जाईल. ते नोटिफिकेशनला आपण ॲक्सेप्ट करायचे आहे. याप्रमाणे हिरव्या अक्षरात जे नाव आहे ॲक्सेप्ट यावर टच करायचे आहे. ॲक्सेप्ट केल्यानंतर आपले ईमेल याप्रमाणे लॉग इन होईल आणि थोड्या वेळात हे ईमेल नवीन वेबसाईटवर मायग्रेट होईल.
यानंतर EHRMSमध्ये लॉग इन करण्यासाठी 5 मिनिटापेक्षा जास्त कालावधी लागेल. ही प्रोसेस केल्यानंतर आपण हे पेज रिफ्रेश करू नये. 5 मिनिटाच्या नंतर EHRMSच्या साईटवर जाऊन आपण याप्रमाणे शासकीय ईमेल ID चा पासवर्ड रिसेट करून घ्यावा.